विधानसभा निवडणुकीसाठी आता राज्यातील सर्वच नेते अंग झटकून कामाला लागलेत, मग ते सत्ताधारी पक्षातील असू दे किंवा विरोधी पक्षातील. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाकडून त्यांच्यावर वाईन शॉप प्रकरणी करण्यात आलेले आरोप आहेत. मात्र भुमरे नक्की कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवासही तसाच रंजक आहे. नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय बखर लाईव्ह. लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अत्यंत चुरशीच्या लढाईत त्यांचा विजय झाला आणि ते मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले. मात्र खासदार होण्यापूर्वीच ते मंत्रीही होते. खरं तर 2च दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते दत्ता गोरडे यांनी भुमरेंवर मंत्रिपदाचा गैरवापर करून वाईन शॉप उघडल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणीही केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पत्नी आणि सुनेच्या नावावरही वाईन शॉप उघडल्याचा आरोप गोरडे यांनी केला आहे. मात्र या प्रकरणी भुमरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी जे काही केलंय ते कायदेशीर आहे असं त्यांनी म्हटलंय. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे संदीपान भुमरे हे राज्यातील राजकारणामध्ये चर्चेत आलेत. खरं तर भुमरे यांचा राजकीय प्रवासही तसा सोपा नाहीये. यश मिळालं म्हणून डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही, तर पराभवानं खचून जायचं नाही, असं साधं त्यांचं गणित आहे. संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर मधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. त्यांचा जन्म 13 जुलै 1963 रोजी पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक इथं झाला होता. 10वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. याशिवाय शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र नुकतंच लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या शपथपत्रामध्ये त्यांनी आपल्या पत्नीचा मद्य व्यवसाय असं नमूद केलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये भुमरेंना अत्यंत संघर्षाचा सामना करावा लागला होता. पैठण मधील एका सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांनी स्लीप बॉय म्हणून काम केलं आहे. विशेष म्हणजे ज्या कारखान्यामध्ये ते स्लीप बॉय म्हणून कार्यरत होते, त्याच कारखान्याचे ते पुढे जाऊन चेअरमन झाले. 1988 मध्येच पैठण तालुक्यामध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर कारखान्यात काम करत असलेल्या भुमरेंच्या राजकीय इनिंगची सुरुवात झाली. 1989 मध्ये पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अवघ्या 3 वर्षात त्यांनी पंचायत समितीचं उपसभापती पद मिळवलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजेच 1993 मध्ये ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले. 1995 पासून पैठण मतदारसंघातून सलग 5 वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाकरे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी होती. भुमरेंना पहिल्यांदा उमेदवारी मिळण्याचाही एक किस्सा आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या बरोबर शिवसेनेचे आमदार बबनराव वाघचौरे यांनीही बंडखोरी केली होती. त्यामुळे 1995च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची हे शिवसेनेत ठरलेलं नव्हतं. शिवसेनेचे नेते दिवंगत मोरेश्वर सावे हे बाहेरचे उमेदवार असल्यानं त्यांच्या नावाला विरोध होत होता. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. भुमरे यांनी ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी 1999 आणि 2004 निवडणूकही जिंकली. संपूर्ण पैठण तालुका त्यांनी शिवसेनामय केला होता. मात्र त्यानंतर भुमरे यांचा हा विजयी रथ राष्ट्रवादीच्या वाघचौरे यांनी रोखला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत संजय वाघचौरे विजयी झाले आणि भुमरे यांचा पराभव झाला. मात्र या काळात भुमरे यांनी मतदारसंघ बांधणीवर जोर दिला आणि पुढे 2014 आणि 2019ची निवडणूक त्यांनी सहजपणे जिंकली. मार्च 2021 मध्ये भुमरे यांच्या पैठण तालुक्यातील साखर कारखान्यावर कारवाईची टाच आली. साखर आयुक्तांनी भुमरे यांचा कारखाना जप्त करण्याचे आदेश दिले होते. शेतकऱ्यांची तब्बल 17 कोटी 49 लाख रुपयांची देणी थकल्यामुळे हे आदेश काढण्यात आल्याचं साखर आयुक्तांनी म्हटलं होतं. या प्रकरणामुळे भुमरे चांगलेच अडचणीत आले होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिपदाच्या काळातही भुमरे यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि भुमरे यांनी
एकनाथ शिंदे यांची साथ पकडली। त्यानंतरही त्यांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात मंत्रिपद देण्यात आलं। पैठण तालुक्यामध्ये भुमरे यांची एक हाती सत्ता राहिलेली आहे। त्यामुळेच आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मुलाला इथं उमेदवारी देण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे। विशेष म्हणजे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता राजकीय समीकरणंही बदलली आहेत। त्यामुळेच याबाबत नेमका अंदाज बांधणंही अवघड आहे। भुमरे यांचा जनसंपर्कही चांगला आहे। त्यामुळेच त्यांना पक्षाकडून मोठमोठ्या संधी देण्यात आल्या आहेत। एकूणच स्लीप बॉय, आमदार, मंत्री ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।